नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जसं थंबनेल बघितलं असेल, हा व्हिडिओ मी तयार करतो आहे किंवा हा व्हिडिओ स्पेशली असणार आहे असे विद्यार्थी जे एसएससी ची तयारी करताय. आता एसएससी मध्ये बऱ्याच एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात, त्यातल्या त्यात सीजीएल म्हणजे जे ग्रॅज्युएशन बेस एक्झामिनेशन आहे, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, या एक्झाम बद्दल मी तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणार आहे. आणि जर तुम्ही खरंच सीजीएल ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बरोबर ठिकाणी पोहोचलेला आहात. हा तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर कराल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना आवर्जून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी काय काय डिस्कस करणार, सगळ्यात महत्वाचं याचे एक्झामच्या स्कीम्स कशा आहेत, याचा सिलेबस कसा आहे, आपण या सर्व डिस्कस करणार. प्लस एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे की एनआरए सीईटी आता जो येतोय त्याचा सीजीएलच्या सिलेबस मध्ये, मेन सिलेबस मध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा त्याचा इफेक्ट काय प्रोबॅबल असू शकतो, संभाव्य इफेक्ट काय, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला आपण बघूया या व्हिडिओमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओमध्ये असलेले कंटेंट काय काय आहे. तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत स्कीम ऑफ एक्झामिनेशन फॉर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल सीजीएल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय, याच्यामध्ये बघणार आहोत टियर 1 एक्झामिनेशन, ही जी असते सर्वांसाठी कॉमन आहे, त्याबद्दल मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. यानंतर टियर 2 एक्झामिनेशन साठी मी म्हणजे काय आहे ती मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. यानंतर टियर 1 चा सिलेबस, टियर 2 चा सिलेबस आणि टियर 3 चा एक्झामिनेशन बद्दल डिटेल, त्याची स्कीम काय. टियर 3 ही बेस्ड ऑन त्याचं काही सिलेबस नाहीये, पण त्याची काय आहे टियर 3 ती मी सांगेल. प्लस टियर 4 पण आहे काही सिलेक्टेड पोस्ट साठी, म्हणजे अशा 4 एक्झाम्स आहेत, टियर 1, टियर 2, टियर 3, टियर 4. ठीक आहे, तर भरपूर ठिकाणी टियर 4 कोणत्या आहेत ती कॉम्प्युटर बेस्ड आहे. ठीक आहे, त्याबद्दल मी सांगेन. टियर 3 जी आहे ती पेन अँड पेपर बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे एसे वगैरे त्या टाइप आहे, रायटिंग मध्ये आहे ती. तर या टियर 3 बद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार. चला वन बाय वन बघूया. सगळ्यात पहिले स्कीम ऑफ द एक्झामिनेशन फॉर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल काय काय आहेत, नेमकी कशी असते, सीजीएल ची एक्झाम कशी असते. मित्रांनो, जर सांगितलं टियर 1 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. टियर 2 म्हणजे याला आपण मेन्स एक्झाम असंही म्हणतो, ती कॉम्प्युटर बेस्ड आहे. यानंतर टियर 3 पेन अँड पेपर मोड म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे हा. त्यानंतर टियर 4 दॅट इज कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी, ही सगळ्याच पोस्ट साठी नाहीये, किंवा डेटा एंट्री स्किल्स ही कुठे वेर एव्हर ऍप्लिकेबल, म्हणजे जिथं अशा पोस्ट जिथं तुम्हाला कॉम्प्युटर सोबत काम करायचं आहे, जिथे तुम्हाला टायपिंग महत्वाची आहे, जिथं कॉम्प्युटर स्किल्स महत्वाच्या आहे, त्याच ठिकाणी टियर 4 ही एक्झाम कंडक्ट केल्या जाते. परंतु टियर 1, टियर 2, टियर 3 ही ऑलमोस्ट सगळीकडे. चला वन बाय वन बघूया याबद्दल काय काय डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की याची स्कीम कसा आहे, ऍक्च्युली या पेपर पॅटर्न कसा आहे असं आपण म्हणतो. आता टियर 1 मधला जो पेपर पॅटर्न आहे मित्रांनो, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत 50 मार्कांसाठी. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन्स आहे 50 मार्कांसाठी. न्यूमरिकल ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स, याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहे 50 मार्कांसाठी. आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन 25 क्वेश्चन्स आहे 50 मार्कांसाठी. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिले एकूण 4 सब्जेक्ट आहे, रिझनिंग, मॅथ्स, त्यानंतर आपलं जनरल अवेअरनेस आणि शेवटी इंग्लिश कॉम्प्रेन्शन. प्रत्येकचा पॅटर्न सेम आहे, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क. ओव्हरऑल जर पाहिलं तर टोटल क्वेश्चन्स होतात 100 आणि मार्क्स आहे 200 मार्कांची एक्झाम आणि टोटल 100 क्वेश्चन्स आहे. जर कॅन्डिडेट जनरल असेल तर त्याला 1 तासाची ही एक्झाम आहे, आणि जर जो व्हिज्युअली हँडिकॅप असेल त्याला 1 तास 20 मिनिटं, एवढा 20 मिनिटं एक्स्ट्रा दिल्या जातो. पण आता ओके, इथे एक नोट दिलेली आहे, जर व्हिज्युअली हँडिकॅप किंवा फिजिकली हँडिकॅप, व्हिज्युअली हँडिकॅप आहे ज्याला 40% पेक्षा सर्टिफिकेट जास्त, 40% पेक्षा जास्त इम्पॅक्ट आहे किंवा 40%, त्यांना हे 20 मिनिटाचा बेनिफिट होईल असं मी तुम्हाला सांगितलंय. ओव्हरऑल 100 क्वेश्चन्स 200 मार्क्स ही याची स्कीम आहे. समजलंय सर्वांना. नेक्स्ट, आता मेन्स काय म्हणते, म्हणजे टियर 2 एक्झामिनेशन काय म्हणते. आता टियर 1 आणि टियर 2 मध्ये थोडासा फरक आहे. टियर 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, टियर 1 मध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस आणि रिझनिंग आहे,
परंतु टियर 2 एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला रिझनिंग दिलेलं नाहीये, जनरल अवेअरनेस नाहीये. म्हणजे इथे जर चेक केलं, इथं फक्त अरिथमॅटिक ॲबिलिटी, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, या व्यतिरिक्त कॉमर्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स. आता यात पेपर 3 आणि पेपर 4 सगळ्याबद्दल डिस्कस करू. आता यातल्या यात पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे, टियर 2 चा पेपर 1 आणि पेपर 2 ह्या सगळ्याच एक्झाम साठी कॉमन आहे. लक्षात असू द्या, पेपर 1 आणि पेपर 2 हा सगळ्याच एक्झाम साठी कॉमन आहे. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की पेपर 3 आणि पेपर 4 हा सगळ्या एक्झाम साठी नाहीये. मग आता हा कोणत्या एक्झाम साठी आहे? पेपर 3 जो पोस्ट आहे मित्रांनो, तो आहे म्हणजे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अँड कंपायलर, याच्यासाठी पेपर 3 आहे. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अँड कंपायलर याच्यासाठी पेपर 3 आहे. आणि पेपर 4 जो आहे तो आहे तुमचा AAO म्हणजे असिस्टंट ऑडिट ऑफिसर. क्लिअर? याच्यासाठी पेपर 4 आहे. म्हणजे पेपर 4 फक्त AAO साठी आहे आणि इन्व्हेस्टिगेटर आणि कंपायलर साठी स्टॅटिस्टिकल हा पेपर 3 आहे. क्लिअर? म्हणजे जे काही सेंट्रलचं स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी जी काही पोस्ट आहे इन्व्हेस्टिगेटर अँड कंपायलर, यासाठी हे पेपर 3 आहे आणि AAO साठी पेपर 4 आहे. आणि बाकीच्या सर्व एक्झाम जेवढ्या उरलेल्या आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 हे आहे. लक्षात आलंय? इन शॉर्ट सगळ्याच एक्झाम साठी पेपर 1 पेपर 2 आहे. पेपर 3 म्हणजे 1, 2 आणि 3 हे मी सांगितलं स्टॅटिस्टिक्स INC साठी आहे आणि 1, 2 आणि 4 हे AAO साठी आहे. तर असे हे 4 पेपर आहे. सर्वांना लक्षात आलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा सांगतोय, पहिले 2 पेपर हे सर्वांसाठी कॉमन आहे. हा एक पेपर ऍड होणार कोणासाठी? इन्व्हेस्टिगेटर अँड कंपायलर साठी. जनरल स्टडीज आणि जो पुढचा एक पेपर आहे पेपर 4 जनरल स्टडीज अँड फायनान्स अँड इकॉनॉमिक्स, हा AAO साठी ऍड होणार आहे. एवढाच फरक आहे. पण पहिले 2 सब्जेक्ट हे सगळ्यांसाठी असणार आहे. इज दॅट क्लिअर? तर एवढं लक्षात आलं. मेन साठी रिझनिंग नाहीये, मेन साठी जनरल अवेअरनेस नाहीये, म्हणजे टियर 2 साठी. नेक्स्ट पाहूया आपण. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय, याच्यामध्ये काही गोष्टी ज्या माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट याच्यामध्ये आहे, टियर 1 आणि टियर विल बी कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. फक्त इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश मध्ये असणार, बाकीचे सब्जेक्ट हिंदी मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि इंग्लिश मध्ये पण. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे ना टियर 1 मध्ये, याची निगेटिव्ह मार्किंग 0.50 फॉर इच रॉंग क्वेश्चन. निगेटिव्ह मार्किंग 1/2 आहे, बहुतांश वेळेस 1/4 असतं. आणि टियर 2 साठी देयर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर 0.25 फॉर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ओनली. ठीक आहे? आणि बाकीचे जे काही आहे पेपर 1, पेपर 3 आणि पेपर 4, इथं निगेटिव्ह मार्किंग 0.50 आहे. टियर 2 मध्ये थोडं चेंज आहे निगेटिव्ह मार्किंगला, लक्ष असू द्या. टियर 2 मध्ये म्हणजे मेन्स आपण म्हणूया आपल्या लँग्वेज मध्ये, मेन्स एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे इंग्लिशला 0.25 आहे आणि बाकी सब्जेक्ट साठी 0.50 आहे. लक्षात आलं? आणि टियर 1 साठी सगळ्यांसाठी 0.50 आहे. इथं थोडस अंडरलाईन करण्यासारख्या गोष्टी आहेत, ह्या कळायला पाहिजे. यानंतर टियर 3 चा पेपर 1 पेपर 2 आर कंपल्सरी फॉर ऑल दी पोस्ट. मी आताच डिस्कस केलं, पेपर 1 आणि टियर 2 चा पेपर 1 पेपर 2 सगळ्या पोस्ट साठी कॉमन आहे. अँड पेपर 3 विल बी ओनली फॉर दोज कॅन्डिडेट हु अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ स्टॅटिस्टिकल ऑफिसर, दॅट इज JSO. ठीक आहे? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हु आर शॉर्ट लिस्टेड टियर 1 फॉर दी पोस्ट. याच पोस्ट साठी म्हणजे JSO याच एका पोस्ट साठी मी जस्ट सांगितलं पेपर नंबर 3 आहे. अँड AAO म्हणजे असिस्टंट ऑडिट ऑफिसर, याच्यासाठी पेपर 4 आहे. आता मी जे तुम्हाला मागे सांगितलं तेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघूया अजून काय महत्वाच्या गोष्टी. आता पहिले आपण पेपर 1 पेपर 2, पेपर 2 मध्ये असलेले 4 पेपर 1, 2, 3, 4, पेपर 1 आणि 2 कंपल्सरी आहे. 3 JSO साठी आणि 4 AAO साठी आहे. आता स्कीम ऑफ टियर 3 एक्झामिनेशन. टियर 3 एक्झामिनेशनला SSC मध्ये पेन अँड पेपर एक्झामिनेशन किंवा पेन अँड पेपर मोड असंही म्हटलं जातं. या पेन अँड पेपर मोड मध्ये काही नसतं, एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतो इंग्लिश मध्ये, ज्याला तुम्ही हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेज ऑप्शन्स आहे यामध्ये लिहू शकतात. याच्यात काय काय आहे? याच्यामध्ये एसे आहे,
प्रिसाइज आहे आणि लेटर आहे. ठीक आहे, हे म्हणजे जिथं जिथं आहे किंवा ऍप्लिकेशन ह्या तुम्हाला काय असतात, एक पेन अँड पेपर रायटिंग टेस्ट. बरं, मॅक्झिमम मार्क्स किती याला, 100 मार्कांसाठी ही एक्झाम असते. टाइम अलाउड किती आहे, 1 hour फॉर जनरल आणि 1 hour 20 minutes फॉर हँडिकॅप कॅन्डिडेट. तर हे लक्षात आलं असेल. पुढे म्हटलेलं आहे टियर नंबर 4. टियर 4 म्हणजे काय म्हटलं, पेपर 1 मी सांगितलं, पेपर 2 सांगितला, टियर 4. आता टियर 4 ची कॉम्प्युटर बेस म्हणजे स्किल टेस्ट. आता ही जी स्किल टेस्ट आहे मित्रांनो, ही फक्त अशाच पोस्टसाठी आहे जिथं तुम्ही कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, याच्यामध्ये कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट आणि डेटा एंट्री टेस्ट या 2 टेस्ट केले जातात. ठीक आहे, बघूया अजून काय काय आहे महत्वाचे. आता टियर 1चा सिलेबस काय आहे. टियर 1चा सिलेबस मध्ये काय काय बघा. पहिल्यांदा सांगितलं टियर 1 मध्ये 4 सब्जेक्ट आहे. पहिल्यांदा रिझनिंग, जनरल अवेअरनेस, इंग्लिश आणि चौथा काय होता, मॅथमॅटिक्स किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी. टियर 1चे 4 सब्जेक्ट. या 4 सब्जेक्ट बद्दल डिटेल पाहूया. याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिझनिंग हा पहिला सब्जेक्ट आहे. आता यातल्या यात महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. आता याच्यामध्ये वर्बल आणि नॉन वर्बल हे दोन्ही विचारल्या जातात. जनरली बँकिंगच्या एक्झाम्स मध्ये फक्त वर्बल असतं, नॉन वर्बल नसतं. एसएससी मध्ये वर्बल आणि नॉन वर्बल दोन्ही असतं. याच्यामध्ये कोणकोणत्या असतात, याच्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी वगैरे वगैरे, अनालिसिस आहे, जजमेंट आहे, डिसिजन मेकिंग आहे, व्हिज्युअल मेमरी वगैरे, असं भरपूर मोठा सिलेबस दिलेला आहे. हवं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यावा, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. ठीक आहे, कोडिंग, डिकोडिंग, आपला डायरेक्शन सेम, ब्लर रिलेशन, असे सगळेच टॉपिक जेवढे आपण केलेले आहेत, प्लस नॉन वर्बल हे एक्स्ट्रा टॉपिक पण याच्यात ऍड होतील. तर याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा जो आहे त्याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. तो आहे जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस मध्ये काय असतं, क्वेश्चन इन दिस कंटेंट component will be aimed at testing the candidate's general awareness of environment around him or her and its application to society. बाकी आपलं जे जनरल अवेअरनेस आहे त्याबद्दलच आहे. बाकी याच्यामध्ये अजून ऍड होणारी गोष्ट कोणती, याच्यामध्ये हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक सायन्स पाहिजे होतं, जनरल पॉलिटी अँड सायंटिफिक रिसर्च, हे जे काही आहेत बाकीच्या एक्स्ट्रा ज्या काही कंटेंट ऍड होतात ते याच्यामध्ये आहे. बँकिंग एक्झाम मध्ये ह्या गोष्टी नाही आहेत. पुढे आपण चालूया. इंग्लिश कॉम्प्रेन्शन. आता हे सर्वांना माहिती आहे, इंग्लिश कॉम्प्रेन्शन बद्दल विशेष काही आपले इंग्लिशचे जे आहेत तोच एक पार्ट आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सर्वांनी. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो तुम्ही या सिलेबसचा स्क्रीनशॉट काढला असेल. जर याबद्दल तुम्हाला डिटेल हवी असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे करिअर बाबा, त्याला जॉईन करा. त्यामध्ये एसएससी 2020 चा हा जो काही पूर्ण सीजीएल ची पीडीएफ आहे त्यामध्ये मी हे केलेली आहे, सेंड केलेली आहे. तुम्ही त्यामध्ये बघून सिलेबस पण चेक करू शकता. त्यामध्ये सेम सिलेबस दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बघा. आता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये जनरली असं होतं, मॅथ्सला, आता हे खूप महत्वाची गोष्ट आहे, एसएससी मध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट खूप जास्त रोल प्ले करतो, कारण तो प्रीला पण आहे आणि मेन्सला पण आहे. दुसरी गोष्ट, मॅथ्स हे खूप वास्ट आहे. एसएससीचा मॅथ मोठा आहे बँकिंगशी कम्पेअर करता. का बरं, कारण की एसएससीच्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला अरिथमॅटिक असतं, तुम्हाला जिओमेट्री असतं, तुम्हाला ट्रिग्नोमेट्री असतं, तुम्हाला मेन्सुरेशन असतं. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जर सिलेबस प्रॉपर पाहिला तर तुम्हाला सगळंच दिलेलं आहे. ठीक आहे, क्वांटिटी ऍप्टिट्यूड मधले जेवढा काही मॅथचा पार्ट आहे तो पूर्ण यामध्ये येतो. हे की बँकिंग मध्ये एवढं डिटेल नाही, बँकिंग मध्ये फक्त अरिथमॅटिक तुम्हाला दिसेल, बेसिक कॅल्क्युलेशन दिसते. लक्षात आलं सर्वांना. तर हा डिफरन्स आहे. याच्यामध्ये इथून तर इथपर्यंत पार्ट तुम्हाला दिसतं, एलिगेशन, टाइम डिस्टन्स, टाइम अँड वर्क, बेसिक अल्जेब्रिक आयडेंटिटीज, स्कूल अल्जेब्रा, एलिमेंटरी सर्ट्स, ग्राफ, लिनियर इक्वेशन्स, ट्रायंगल वगैरे वगैरे हे तुम्हाला दिलेलं आहे. हे पूर्ण सिलेबस क्लिअर. म्हणजे हा जो सिलेबस आहे म्हणजे एसएससीचं मॅथ्स हा खूप जास्त महत्वाचं ठरतं सिलेबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण आणि प्री आणि मेन्सच्या किंवा टियर 1 आणि टियर 2 च्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण. तर बघूया आता पुढचं. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल अशी अपेक्षा ठेवतोय. पुढे चालूया. पुढे दिलेलं आहे सिलेबस फॉर टियर 2 फॉर द एक्झामिनेशन. आता टियर 2 क्वांटिटेटिव्ह एबिलिटी जे आहे ऑलमोस्ट सेम आहे टियर 1 आणि टियर 2 मध्ये, एवढा काही विशेष डिफरन्स नाहीये. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फास्ट. यानंतर पेपर 2 इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन. आता पहिल्या पेपर 1 मध्ये फक्त इंग्लिश कॉम्प्रेन्शन मेन्शन केलेलं आहे, याच्यामध्ये लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन असं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय आहे यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की जसं ऑलमोस्ट बँकिंगशी कम्पेअर करता एसएससीचं इंग्लिश एवढं डिफिकल्ट येत नाही.
हेही तेवढं सत्य आहे. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला अँटोनिमस आहे, स्पेलिंग आहे, सिनोनिमस आहे, फिलिंग द ब्लँक्स असतात, स्पॉट द एरर आहे. म्हणजे ऑलमोस्ट तोच सिलेबस जो आपण खेळलेलो आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त. एवढा विशेष अवघड नाही जेवढा आपण बँकिंगला बघितलेला आहे, त्यापेक्षा हा कमीच असतो. तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्या लक्षात येईल, सिलेबस जर चेक केला आणि किंवा मागचे क्वेश्चन पेपर पहा तुम्ही, बँकिंगचं इंग्लिश आणि एसएससीचं इंग्लिश जर पाहिलं तर एसएससीचं इंग्लिश बँकिंग पेक्षा कमी असतं, परंतु एसएससीचं मॅथ्स बँकिंग पेक्षा खरंच चॅलेंजिंग आहे आणि मजेदार आहे. क्लिअर सर्वांना? तर या महत्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. एकदा याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघूया आता काय दिलं आहे पुढे. यानंतर पेपर 3 स्टॅटिस्टिक्स. जे विद्यार्थी स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट मध्ये जॉईन होऊ इच्छितात त्यांनी स्टॅटिस्टिक्सचा हा सिलेबस ठेवलेला आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला कलेक्शन, क्लासिफिकेशन, प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा वगैरे वगैरे. त्यानंतर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी दिलेल्या आहेत. ह्या सर्वचे सर्व टॉपिक्स यामध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, हे टोटल जर बघितलं हे प्रॉपरली मेन्शन केलेलं सिलेबस आहे. यामध्ये डिटेल नॉलेज तुम्हाला जेवढा घेता येईल तेवढं तुम्ही घेऊन याची एक्झामची तयारी करू शकता, म्हणजे पेपर 3 ची तयारी करू शकता. पेपर 3 आणि पेपर 4 आता सांगितलं. पेपर 3 हा फक्त कोणासाठी आहे, जेएसओ पोस्ट साठी आहे, आणि पेपर 4 हा कोणासाठी आहे, डबल एओ या पोस्ट साठी आहे. सर्वांना या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, आता पेपर 4 मध्ये दिले जनरल स्टडी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक. खूप मोठा सिलेबस आहे. पार्ट ए फॉर फिनान्स अँड अकाउंट्स, पार्ट बी इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नन्स. 120 याच्यामध्ये 80 120 असा पॅटर्न आहे, टोटल 200चा. पुढे स्किल टेस्ट. याच्यामध्ये डेटा एंट्री स्पीड टेस्ट मी आता सांगितलं तुम्हाला, आणि आपलं स्पीड टेस्ट जी दिलेली आहे 8000 की डिप्रेशन पर आवर ऑन कॉम्प्युटर. तर या पद्धतीनं तुम्हाला या जमायला पाहिजे, काही विशेष अवघड नाहीये. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी या सगळ्यांसाठी नाहीये, हे फक्त अशा ठिकाणी जिथं तुम्हाला नीड आहे. कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी अशाच ठिकाणी, अशाच पोस्टसाठी जिथं तुम्हाला कॉम्प्युटर सोबत डील करायचंय, तिथे काम करायचंय, त्यासोबत वर्कआउट करायचं. यामध्ये वर्ड प्रोसेसिंग, त्यानंतर स्पीड शीट, जनरेशन ऑफ स्लाइड्स वगैरे एकदम इझी लेवलचं असतं, खूप इझी लेवलचं आहे, एवढं विशेष अवघड नाहीये. महत्वाचे चॅलेंजिंग पार्ट टियर 1, टियर 2 आणि टियर 3 या एक्झाम्स आपल्यासाठी जास्त चॅलेंजिंग ठरतात. तर हा सगळा सिलेबस आपण पाहिला. टियर 2 मध्ये महत्वाची गोष्ट एक अजून तुम्ही ऑब्झर्व जर केली असेल, टियर 2 मध्ये जर महत्वाचा पॅटर्न जर तुम्ही पाहिला, याच्यामध्ये 100 क्वेश्चन 200 मार्क हे मॅथ साठी आहे. ठीक आहे, 200 क्वेश्चन 200 मार्क्स हे इंग्लिश साठी आहे. म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग 0.5 आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे. हे मला सांगायचं राहिलेलं. ठीक आहे, आणि तसंच या ठिकाणी पण 0.25 आहे, 0.25 आहे. 100 200 200 200 100 200 100 200 असा पॅटर्न आहे. क्लिअर? आणि याचे जे टाइम आहे 2 hours फॉर जनरल, 2 hours 40 minutes फॉर व्हिज्युअल इम्पॅक्ट. तर या सगळ्या गोष्टी सर्वांना लक्षात आल्या असतील. सर्वांना काही जर डाऊट असेल, काही विद्यार्थ्यांना ज्यांनी आता हा व्हिडिओ बघताय, कमेंट्स मध्ये तुमचे डाऊट तुम्ही शेअर करू शकता. आता मूळ मुद्द्याला हात घालतो. महत्वाचा मुद्दा असा की सर आम्ही ऐकतोय एनआरए सीईटी येणार आहे. एनआरए सीईटी जर स्टार्ट झाली, एनआरए सीईटीचा, आणि आता मी हे सिलेबस जो डिस्कस केला याचा एसएससीच्या सिलेबसवर काही इम्पॅक्ट होऊ शकतो का, तर संभाव्य इम्पॅक्ट काय मी एकदा तुमच्यासोबत डिस्कस करतो. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे या व्हिडिओ मधला. संभाव्य इम्पॅक्ट काय असेल? महत्वाची गोष्ट, एनआरए सीईटी मध्ये आपल्याला माहिती आहे इनिशियली रेल्वेज, बँकिंग आणि एसएससी एक्झाम्स या तिघांच्याही प्री एक्झाम्स कशा थ्रू कंडक्ट होणार आहे? एनआरए सीईटी थ्रू. या तिन्ही बोर्डच्या प्री एक्झाम्स एनआरए सीईटी घेणार आहे आणि यांच्या मेन्स एक्झाम सेपरेट बोर्ड कंडक्ट करेल. आरआरबीचं मेन, आरआरबी हे याचं मेन्स करेल, आयबीपीएस बँकिंगचं करेल आणि एसएससी एसएससीचं करेल, किंवा जे काही असेल ते. सांगायचं तात्पर्य, या प्रत्येक बॉडी स्वतःची मेन्स एक्झाम कंडक्ट करेल. इज दॅट क्लिअर? मग आता मेन्स एक्झामचा जर विचार केला आपण, म्हणूया एसएससी साठी मेन्स एक्झाम काय असेल? पेपर 2, पेपर 3 वगैरे या मेन्स एक्झाम मध्ये कन्सिडर करूया. परंतु आता जर विचार केला, एसएससीच्या पेपर 1 मध्ये रिझनिंग होतं, जनरल अवेअरनेस होतं, राईट? मग आता रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस हे पेपर 1 मध्ये होतं एसएससीच्या. मग आता मेन्स मध्ये
पुन्हा जर मी इंग्लिश आणि फक्त मॅथ्स ठेवलं तर रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस वर कुठतरी इम्पॅक्ट होईल. लक्षात येतंय का मी काय सांगतोय? त्यामुळे एकतर होण्याच्या 2 संभाव्य चान्सेस आहेत. याच्यामध्ये रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस जो पण होता तो पार्ट येणारे सीईटी मध्ये ऍड होणार. समजतंय? म्हणजे प्री मध्ये जर येणारे सीईटीचा जनरल अवेअरनेस किंवा लॉजिकल रिझनिंग हे लॉजिकल रिझनिंग तर असण्याची दाट शक्यता आहे, जनरल अवेअरनेस पण ऍड होऊ शकेल जे की बँकिंग एक्झामच्या प्री मध्ये नसतं. पहिला संभाव्य. दुसरी संभाव्य पॅटर्न असा किंवा जे आणि LR SSCच्या मेन्स मध्ये त्याचं वेटेज वाढू शकतं. तर या 2 पॉसिबिलिटी आहेत, एक तर वरती वाढणार किंवा खाली वाढणार आहे. परंतु एवढं नक्की आहे जनरल अवेअरनेस आणि लॉजिकल रिझनिंग यांचं वेटेज मेंटेन राहणार आहे. होप सो सर्वांना हा व्हिडिओ लक्षात आला असेल. मला काय सांगायचं आहे ह्या सगळ्या डाऊट्स क्लिअर झाले असतील. जर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. आपण भेटतोय नवीनच अशीच काहीतरी महत्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट. बाय बाय.